निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. पंच सज्ज आहात? चला आपण पहिला बॉल फेकणार आहोत. तत्पूर्वी जिल्हा अध्यक्ष चषक 2025 च्या प्रारंभी आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया या सामन्याच्या स्पर्धेचं. 3, 2, 1 here we go and कंठवली एक्सप्रेस मिस्टर वैभव पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. समोर आहे नवी मुंबईचे आणबान शान यंग ब्रिगेड मिस्टर भावेश नाईक. पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर हलका इम्प्रोवाइज केला. बॉल गेला डीप लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहे चैतन्य पाटील. एकच मिळणार बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क कौस्तुभ आहेत. एकच जा मिळाली. सुरुवात झाली आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. एका बाजूला रणजीपट्टू योगेश पवार आणि त्याच्या समवेत नवी मुंबईचा स्टार खेळाडू उद्योन्मुख खेळाडू ज्याच्या नावाभोवती नवी मुंबईचं क्रिकेट आहे, परंतु ज्याच्या नावाखाली नावाभोवती महाराष्ट्राचं भारताचं क्रिकेट असा टेक्निकली टॅक्टिकली साऊंड बॅटर मिस्टर योगेश पवार. पहिलाच बॉल सरळ सोडून दिलाय. दॅट शुड बी व्हाईट बॉल कॉल. रुपेश सरांचा इथे इशारा आलाय. रुपेश सर शशी साटम अशी पंचांची जोडी. मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज कंठवली एक्सप्रेस मिस्टर वैभव पाटील. गती मती आणि व्हेरिएशनचा किंग. लाईन मागे खेचली आहे. बॅटचा एज लागला. बॉल गेला मागच्या बाजूला. डिक्लेअर झोन असणार का? एक मिळाली आहे. एक न धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमचं सुरुवातीपासूनच मात्र आक्रमण करण्याचं एक मानस धाडस आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे मात्र एकूण धावसंख्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 3 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झाला. सुरुवात अप्रतिम करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातपासूनच मात्र नक्कीच फलंदाजांना थोडंसं जखडून बांधून ठेवलंय, परंतु योगेश पवार थांबणार नाहीये. तो थकणार नाहीये. परंतु इथे हा बॉल ड्राईव्ह चांगला होता. फटका मात्र मागच्या बाजूला गेलाय. फक्त एकच धाव मिळणार आहे. एक न मात्र धावसंख्या पुढे जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मात्र नक्कीच एक सिम्बॉल फ्लॅग जो फडकतोय त्याच्या डावा अंगाने जर का चेंडू गेला तर मात्र एकच धाव मिळणार. ओ सरळ समांतर रेषेमध्ये बॅट फिरवली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये का? इथे मात्र पंचांकडे हलकी अपील झाली होती. लॅक ऑफ कॉन्फिडन्स मोर ऑफ एक्साइटमेंट आपल्याला अपील पाहायला मिळाली. वैभव पाटील सुरुवात छान करत असताना सुरुवात आपण कशी करतोय यावर तुमच्या पुढच्या खेळाची घटना मालिका ही ठरत असते. वेल बिगन इज द हाफ डन असं आपण नेहमी म्हणत असतो आणि तेच आपल्याला काहीच पाहायला मिळालंय. वैभव पाटील राईट टर्म अराउंड द विकेट. यावेळेला थांबेल तो योगेश पवार. कसला योगेश पवारच्या बॅटमधून आलाय त्याचा फेवरेट पुल स्ट्रोक. पुल पॉवरफुल डिलाइटफुल अँड दॅट इज मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये टेनिस क्रिकेट युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. द वे ही एक्झिक्यूट द बॉल. चेंडूची लाईन रीड केली. बॉलला मिडल केलं. हँड आय हेडचं कोऑर्डिनेशन आणि चांगली प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली ओव्हर द डीप काऊ कॉर्नर रिजन अँड दॅट इज फर्स्ट 6 ऑफ द टुडे सेशन. जिल्हा अध्यक्ष चषक 2025 चा पहिला मानाचा षटकार लगावलाय तो रणजीपट्टू योगेश पवारनं. धावसंख्या पोहोचली तब्बल 10 या आकड्यावर. 10 for none. हलवार पद्धतीनं सेन्सिबल बॅटिंग, टेक्निकल बॅटिंग, टॅक्टिकल बॅटिंग आणि टेक्निकली संयमानं हाताळत असताना घाई नाही, गडबड नाही, कुठेही गोंधळ नाहीये. धावफलक 1 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल तो 11 या आकड्यावर. 1 for none अशी सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळाली कारण या षटकामध्ये 2 चेंडू डॉट, 1 षटकार, 1 व्हाईट बॉल, एकेरी दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकंदरीतच मी म्हणेन पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 11. अगदी सावध आणि संत आपण म्हणूया, परंतु सावध सुरुवात म्हणायला लागेल कारण त्याचं असं आहे की कोणतीही विकेट गेली नाहीये. भावेश नाईक अजूनही नॉन स्ट्रायकर एंडकडे मात्र नक्कीच आपल्याला पाहावयास मिळते. फायर पॉवर बॅटिंग ही भावेश नाईकची ओळख आहे. यंदाचा सीझन मग टेनिस बॉलचा सीझन मध्ये उरणमध्ये जाऊन 2 कन्झिक्युटिव्ह मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक जण जिंकल्या. अगदीच नुकतीच मान्सून ब्लास्ट मध्ये खरं तर धमाकामध्ये मात्र 97 धावांचा त्याचा एका इनिंग मध्ये खेळ आपण पाहिला, जिथे मात्र नक्कीच त्या सिरीज मध्ये 2 वेळा 50 सुद्धा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तो आता नॉन स्ट्रायकर एंडकडे आणि मगाशी जो आम्ही उल्लेख केला तंत्रशुद्ध खेळीसाठी ओळखला जाणारा योगेश पवार स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी रत्नदीप चौधरी
चेंडू वळवण्याची क्षमता, गतिमान चेंडू फेकण्याची क्षमता, वाईड यॉर्क चेंडू फेकण्याची क्षमता. नुकताच बान्सून ब्लास्ट हा खेळ आपण पाहिला त्या स्पर्धेमध्ये. मेडन षटक हाताळणारा हा खेळाडू रत्नदीप चौधरी, मॅन फ्रॉम वळवले. रफ्तार, गती, मती, लाईन, लेंथ. हो, यावेळेला लाईन मागे खेचली आहे परंतु दिशा भरकटलाय थोडा. परंतु हा अजून एक खरं तर मी म्हणेन व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. योगेश पवार सारखा एक प्रतिभावंत खेळाडू समोर असताना गोलंदाजीमध्ये लय मात्र आतापर्यंत सापडली नाहीये. पहिले 2 चेंडू वाईट फेकलेत. चांगलं कौशल्य त्याच्याकडे सुद्धा आहे, चांगलं स्किल सेट त्याच्याकडे सुद्धा आहे. कमबॅक करून देईल का? यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू सरळ सोडून दिला होता. इट्स अ इनकरेक्ट जजमेंट बाय द बॅटर. बॉल सरळ सोडल्यानंतर जातो विकेट किपरच्या मगरपिंडीमध्ये, चैतन्य पाटीलच्या हातामध्ये. तोवर मात्र पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळाले ते शशी साटम सर. आज पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन मध्ये नवी मुंबईचे, उरणचे, मुंबईचे, महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली असे अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ आपण पाहणार आहोत. यावेळेला बॅट फिरवली ती सबमरीन डिलिव्हरी. दिस इज कॉल्ड क्विक, दिस इज कॉल्ड व्हेरिएशन. का म्हटलं जातं? खरं तर तुमच्याकडे गती नसेल तरी चालेल, परंतु अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेन जर का तुमच्याकडे असेल तर विश्वभरातील सर्वोत्कृष्ट गेम चेंजर खेळाडू म्हणजेच ग्लेन मॅकग्राथ याची आठवण करून देणारी शैली आपल्याला पाहायला मिळाली. व्हेरिएशन, हो, गती चेंडू, गतिमान. आणि यावेळेला मात्र पंचांचा इशारा आला, इट्स अ नो बॉल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये किती बॉल वरती आदळलाय, भीमर हात आलाय. शशी साटम सरांचा इशारा आला, इट्स अ नो बॉल, +1. ओ, आणि DRS रिव्ह्यू एका इनिंग मध्ये एक तुमच्याकडे असणार ही मुभा, ही फॅसिलिटी, हा प्रिव्हिलेज. नाव द नेम इज भावेश नाईक ऑन अ स्ट्राईक. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1+1 2 न पुढे गेली. 15 या आकड्यावर भावेश नाईकचा खेळ आज कसा राहील, त्याच्या बॅटमधून आज किती धावा येतील, त्याच्यासाठी किती टाळ्या वाजतील, किती सिट्ट्या वाजतील. भावेशनं महाराष्ट्रभर खेळ गाजवलाय. भावेशनं अशी एकही स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये भावेशच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. प्रतिभावंत खरं तर खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दारावे या गावाला बिलॉंग करतायत. नवी मुंबईमधील आगुरी नंतर सर्वात छोटं गाव कोणतं असेल तर ते मात्र दारावे. आणि दारावे या गावाला बिलॉंग करत असताना भावेश नाईक आज त्याचा खेळ आपण साता समुद्रा पलीकडे सुद्धा पाहिलाय. यंदाच्या सीझन मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये तो आहे. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ साकारेल. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 ऑन बोर्ड नाव. यावेळेला ऑफसाइडला ड्राइव्ह केलाय. फिल्डर आहे डीप, स्वीपर खवा एंड मध्ये, सीमा रेषा समोर अगदी इन फ्रंट ऑफ आवर पॅव्हलियन बॉक्स. एक मिळणार, 1 धावसंख्ये पुढे जात असताना पाहायला मिळते ती. एकंदरीतच 18 या आकड्यावर 2 संघांचा खेळ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला श्री केदारनाथ 11 टीम खरवते, उरण विभागातील, वाडा विभागातील करतर अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा आज खेळ इन ऍक्शन मध्ये चांगली बांधणी आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांच्या विरोधात आपण जर का पाहिलं तर मात्र नक्कीच यावेळेला हा नो बॉल असणार आहे का? पंचांकडे आमचे लक्ष आहे. पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. त्विषा स्पोर्ट्स, जितू रिची, निलेश 11 डोंबिवली. नो बॉल, +1 धावा मिळतील. 2 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 20 या आकड्यावर 20 ऑन अ बोर्ड नाव. थोडीशी लय बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु रत्नदीपकडे चांगलं कौशल्य आहे. रत्नदीप कमबॅक करू शकतो. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या होत्या त्या तब्बल 11 आणि या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झाले 3 मध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत रत्नदीपनं, परंतु चौकार आणि षटकारांपासून थोडंसं वंचित ठेवलंय. योगेश पवार, त्यांचा खेळ, त्यांचा फॉर्म, या मॅच मध्ये त्यांचा इम्पॅक्ट कसा राहील. आज संपूर्ण भारतभरातील खरं तर अनेक प्रेक्षकांचं लक्ष मात्र नक्कीच या स्पर्धेकडे लागणार आहे. Oh, pull! That should be another, just a single. We cannot say wasted effort. We can say definitely
फक्त एकच धाव मिळाली आहे. संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली काही प्रेक्षक मात्र आता जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या कॉलनीमधून, वेगवेगळ्या विभागातून, वेगवेगळ्या पंचक्रोशीमधून, वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून भारतभरातील अनेक प्रतिभावंत खेळाडू, सर्व खेळाडू त्यांचा धाडसी खेळ आज आपण पाहणार आहोत. या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि फॉर्मॅट आहे रबर बॉल मान्सून क्रिकेट. आज गली टू ग्लोब असाही खेळ आपण पाहत आलोय. यंदा रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण रबर बॉलचं फॉर्मॅट पाहिलं. रबर बॉल चॅम्पियन्स लीग तिथे आपण पाहिली. नवी मुंबईचे अनेक स्टार खेळाडू मैदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. मुंबईचे अनेक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पनवेल, रायगड, उरण, महाराष्ट्र आणि त्याही पलीकडे भारतभरातील अनेक खेळाडू आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. आज खेळामध्ये झालेले डेव्हलपमेंट, खेळ उत्तरोत्तर मात्र आता पुढे चाललाय. यावेळेला पुन्हा एकदा पूल केलाय, पुन्हा एकदा पूल आणि हुकचं कॉम्बिनेशन, दॅट इज जस्ट अ सिंगल 2 and D. ऑलमोस्ट दुसऱ्या षटकाचा खेळ आपण जर का पाहिला तर मात्र संपन्न झालाय. आणि या षटकामध्ये गोलंदाज रत्नदीपनं एकही चौकार, एकही षटकार मात्र लगाव दिला नाही. एकंदरीतच पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 23. धावांचा ओघ आता वाढला पाहिजे, चौकार षटकार आले पाहिजेत. त्याच्यासाठी मात्र दोन फलंदाजांमध्ये चर्चा होत असताना, कन्व्हर्सेशन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. उमेश सर, तसं पाहायला गेलं ना तर क्रिकेटला आपण नेहमीच संवादांचा खेळ म्हणत असतो. क्रिकेट हा कन्व्हर्सेशनचा खेळ आहे, जिथे आपण म्हणतो की दोन समालोचक चर्चा करत असतात तो संवाद, दोन पंच तिथे चर्चा होते तो संवाद, दोन फलंदाज जी चर्चा करत असतात तो संवाद, दोन गोलंदाज, विकेट किपर आणि खेळाडू ती चर्चा. म्हणजे क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आहे. आणि इथे संवाद झाला, आता इथून पुढे एक्झिक्युशन होईल का? मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी चेंज झाली असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर का आपण पाहिलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला खरं तर मी म्हणेन तिथे वेगळी रणनीती असते. ओडीआय क्रिकेटमध्ये वेगळी रणनीती असते. T20 मध्ये वेगळी रणनीती असते. मान्सून क्रिकेट जे आपण 15 षटकांचं पाहिलं, मान्सून ब्लास्ट भिवंडीमध्ये, तिथे वेगळी रणनीती. 6 षटकांचे सामने तिथे वेगळी रणनीती. आणि आता इथे 5 षटकांचे सामने, 2 षटकांचा खेळ झालाय. उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा यायला पाहिजेत त्याच्यासाठी मात्र चर्चा झाली योगेश पवार आणि भावेश नाईक मध्ये. आता योगेश पवार यांनी भावेश नाईकला खरं तर सल्ला दिला असेल, यू हॅव लायसन्स टू हिट द बॉल. आणि पहिला लायसन्स and he had hit the ball and over the deep cover corner region and this is first 6 by भावेश नाईक. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुलचा फटका, खरं तर मी म्हणेन क्लीन हिट केलं आणि पहिला षटकार आलाय तो भावेश नाईकच्या बॅटमधून आडव्या पट्ट्यानं. खरं तर या खरं तर चेंडूला मात्र तटिवलाय पहिला षटकार. भावेश नाईक ऑन अ फायर, ऑन अ फायर. यावेळेला एज लागलाय, बॉल गेला मागच्या बाजूला, भोवऱ्यासारखा फिरलाय, विकेट किपर पोहोचतील. एक मिळणार, एक चूक झाली. आखू मध्ये इशारा झाला. किती तालमेल आहे बघा. आणि तुमच्या खरं तर एकमेकांमध्ये जर का चांगला तालमेल, चांगला जर का संवाद असेल, चांगली हार्मोनी जर का असेल तर मात्र न बोलता सुद्धा खरं तर मी म्हणून डोळ्यांच्या इशारामध्ये सुद्धा तुम्हाला काही हालचाली मैदानामध्ये सहज करता येतात. तेच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. धावा मिळाल्या 2, धावसंख्या झाली 32. अजून एक वार, क्या बात आहे. कडक फटका, कडक आवाज आलाय आणि कडक फटका सजवत असताना बॅट्समन क्रमांक 1 भावेश नाईक त्याच्या बॅटमधनं कन्व्हेन्शनल क्रिकेटिंग शॉट, त्याचा फेवरेट पुल, सॉलिड सुपर स्ट्राइक, फर्स्ट 6, सेकंड 6 ऑफ द इनिंग. सिंपल, सोबर, हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. 6 धावसंख्या पोहोचली ती 38 वर. दिस इज ग्लॅमरस, दिस इज ग्लोरियस. वाव, यो ब्युटी. विकेटच्या शोधात वैभव पाटील, कंठवली एक्सप्रेस. कमबॅक त्याला करून द्यावं लागेल. चेंडूची लाईन लेथ मध्ये बदलाव करावा लागेल, व्हेरिएशन करावं लागेल. केलंय का व्हेरिएशन केलंय. यावेळेला गोलंदाज सांगतोय की मी काय चूक केली आहे, फलंदाज सांगतोय की ही माझी खासियत आहे. दिस इज समथिंग स्पेशल. Proper timing, perfect execution and parcel it for a 6. Look at the ball and what a shot. It was so elegant, so beautiful and that was looking like a wow. 3 consecutive sixes. हवाओं का रुख बदलने की ताकत रखता है ये खिलाड़ी नेम इज भावेश नाईक. गजब का ये शॉट है
अजब शॉट है ये, टाइमिंग टच क्लास रॉयल शॉट. दिस इज फायर, सेल्फ इन्स्पायर मॅन फ्रॉम धारावे मिस्टर भावेश नाईक. 4 सलग षटकार. वाव, सीधा बल्ला प्रस्तुत किया, बॉल को भेज दिया सीधा तारामंडल में. 6 षटकार येतील का? ओहो, अंडर प्रेशर वैभव पाटील. व्हेरिएशन केलं आणि इथे आलाय शेवटचा बॉल, डॉट बॉल. आणि 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 50 ऑन अ बोर्ड नाव. वेल प्लेड असं सांगत असताना योगेश पवार दाद देतोय तो भावेश नाईकची या खेळाची. त्याचं खेळातलं सौंदर्य, ब्युटी, ग्लॅमर, आक्रमकता, अचूकता, भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. खेळामध्ये टाइमिंगला महत्व आहे, खेळामध्ये प्लेसमेंटला महत्व है. 50 जवा 50 ऑन बोर्ड नाउ, 50 रन स्कोर बोर्ड पे बिना कोई विकेट के नुकसान पे. फर्स्ट इनिंग बॅटिंग करणारी टीम आपण उल्लेख करतोय. जबरदस्त खेळ सुरू झालाय. त्विषा स्पोर्ट्स, जीतू, रिची, निलेश 11 टीम डोंबिवली, सुजितजी पाटील आणि तेजस्वी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. आणि जबरदस्त बांधणी या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली या टीमची. अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ आज आपण पाहणार आहोत. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जी संकल्पना आपण खरं तर गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. अर्थातच टायगरचे तेजस पाटील त्यांचा आपण नाम उल्लेख करतो आणि त्यांच्याच खरं तर मी म्हणेन नेतृत्वाखाली आपण असं म्हणूया किंबहुना त्यांनी पुरस्कृत केलेला संघ त्विषा स्पोर्ट्स, जीतू, रिची, निलेश 11 टीम डोंबिवली. नवी मुंबईचे भूषण पाटील भाऊ, आपण एक गोष्ट उल्लेख नक्कीच करूया. जीतू, रिची, निलेश 11 डोंबिवली या टीम नवी मुंबईच्या अनेक खेळाडूंना मात्र संधी दिली आहे. अनेक खेळाडू, आपण त्याच्यामध्ये एक नाव उल्लेख करूया, विकी मोडपे, बिना कोई विकेट के नुकसान पे. चला, बाहेरून कुणी आरडाओरड करू नका, कारण पंच बऱ्याच स्पर्धा इथे कव्हर करत असतात आणि पंचांना ठाऊक आहे की एक अचूक निर्णय काय द्यावा. आयोजकांवर, पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका अशी आम्ही जरूर विनंती वजा करू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विभाग प्रमुख या पदावर कार्यरत असणारे आमचे सन्माननीय श्री विश्वासजी विठ्ठल पाटील साहेबांना मी विनंती करतोय की यावा आपण या व्यासपीठावर. ओ अँड दॅट शुड बी बिग मॅक्सिमम षटकार. चला, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहिलंय, त्याची चाचपणी केली, पडताळणी केली. चला चैतन्य, आपण चाचपणी केली, पडताळणी केलेली आहे आणि भाऊ मला वाटतं हा षटकार असणार आहे. येस, दिस इज मॅक्सिमम. का नियम सर्वांसाठी समानच असणार आहेत. ट्रान्सपरन्सी इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. पारदर्शकता ही आपल्या स्पर्धेची ओळख गेली कित्येक वर्ष राहिली आहे आणि भूषण पाटील स्वतः एक प्रामाणिक खेळाडू म्हणून आपण नेहमी कित्येक वर्ष त्यांना पाहत आलोय. आज या स्पर्धेचे ते मुख्य व्यवस्थापक आहेत. योगेश पवार ऑन अ स्ट्राईक. त्यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येसाठी एक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. योगेश पवार पेन रायगड या जिल्ह्याला बिलॉंग करत असताना अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये त्यांच्या नावाचं एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर सचिन रमेश तेंडुलकर अकॅडमीमध्ये कोचिंग करणारे, त्यांच्या खरं तर अकॅडमीमध्ये डॉक्टर DY पाटील स्टेडियम मध्ये कोचिंग करणारे रणजीपट्टू अर्थातच योगेश पवार. हा व्हाईट बॉल आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा खेळ आपण जर का पाहिला ना तर मात्र नक्कीच व्हाईट बॉल +1. वैयक्तिक एकूण धावसंख्या 14 चेंडू 22 या आकड्यावर ते खेळ करतायत. 4 षटकारांच्या साह्यानं 11 चेंडू मध्ये 30 या आकड्यावर भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतायत. भावेश नाईकचा खेळ आता मात्र नक्कीच खुळत चाललाय. आज तो पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. त्यावेळेला आखूड त्या पद्धतीचा हा बॉल, बॅट ऑन बॉल मध्ये इथे संपर्क नाहीये. विकेट किपर चूक करेल. चूक करत असताना बॉल गेला डिक्लेअर झोन कडे. धाव मिळाली
ती डिक्लेअरच्या माध्यमातून एक धावसंख्या पुढे जाईल. चार षटकांचा खेळ झालाय आणि या षटकामध्ये लघुत्तम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. कौतुक करूया आपण कौस्तुभचं. रणसंख्या या षटकामध्ये 13, एकूण धावसंख्या बिनबाद 63. सन्मान्य श्री विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सन्माननीय श्री विश्वासजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. आम्ही पुन्हा एकदा दीप्तेश दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. कॅमेरामॅन ही क्षणचित्रे आहे मात्र नक्कीच कव्हर करतायत, ब्रॉडकास्ट करतोय आपण या स्क्रीनवर. tenniscricket.in च्या माध्यमातून सर्वच क्षणचित्रे आपण टिपली जात आहेत. त्यानंतर आम्ही नंदकिशोर भुईर साहेबांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. पुनश्च आम्ही दीप्तेश दादांना विनंती करू, आपले ज्येष्ठ आहेत नंदकिशोरजी भुईर साहेबांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 63. धावसंख्येला कुठपर्यंत पोहोचवलं जाईल यानंतर आम्ही करू मायक्रोफोनवर परिवर्तन. जसे षटक संपेल, पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आम्ही आमचे जे सिनियर समालोचक उमेश म्हात्रे सरांना इन्व्हाइट करणार आहोत नेक्स्ट इनिंग मध्ये. त्यांचाही मराठीचा अतिशय गोड आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला आणि त्यांच्याकडून बरंच काही नेहमीच शिकण्यासारखं असतं. सिंगल हँडेड हा फटका फसलाय, फिल्डर आहेत आणि झेल इथं टिपला गेलाय. विकी काले मॅन फ्रॉम वाडा याच्या मगरपेटीमध्ये बॉल विसावला गेला आणि पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कुठे फटका फसला, बॅट अँड बॉल मध्ये कसा संपर्क झाला नाही, या बॅट हातातनं कशी निसटली आणि इथेच मात्र फसगत झाली आहे. योगेश पवार अ बिग विकेट, मेन प्राइज विकेट इन द मॅच, द फर्स्ट विकेट डाऊन ऑन अ 63. मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळाला आहे तो खेळाडू म्हणजेच एकट घर या गावाला बिलॉंग करत असताना, उरण तालुक्याला बिलॉंग करत असताना, रायगड जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नाव ज्यानं 7 समुद्रापलीकडे नेलं असा खरं तर मी म्हणेन महाराष्ट्राचा एक फिटनेस ॲथलेट म्हणून ओळख असणारा, शैलीदार बॅटिंग, आकर्षक अशी फलंदाजी करणारा अमित नाईक ऑन अ स्ट्राइक इन ॲट नंबर 3. अमित नाईक साठी पहिलाच बॉल यॉर्क हाताला बॅट अँड पॅटच्या मधून बॉल झालाय, रिलीज थ्रू द बॅटर टुवर्ड्स विकेट कीपर अँड दिस इज पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग बाय द बॉलर मिस्टर शुभम पाटील. वाव, सुपर बॉलिंग, सुपर magnificent attack. This is beauty, this is clever, this is quicker. Once again onto the bowling mark. लाइन मागे खेचली आहे परंतु इथे फटका सजवलाय, झेल ड्रॉप. प्रयत्न झाला होता परंतु त्या प्रयत्नांना अपयश आलंय. इट वॉज अ हाफ चान्स इन फॅक्ट. वैभव होते तिकडे, प्रयत्न झाला परंतु बॉल हातातनं निसटलाय. हातांची ओंजल मिटताना टायमिंग चुकलं गेलंय. भावेश नाईक ऑन अ स्ट्राइक टू फिनिश द इनिंग. कसं फिनिश करेल शेवटचे 3 अखेरचे 3 चेंडू. स्लॉग हिटिंग साठी ओळखला जातो, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. समोर ही चांगली चकमक, हे चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालंय. एका बाजूला गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळालाय. बोरखार या गावाला बिलॉंग करणारा हा शुभम आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडतोय. आज मात्र खुल्या गटामधील स्पर्धेमध्ये मात्र ही मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करत असताना डेथ ओव्हर मध्ये एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. वा, यॉर्क बॉल पुन्हा एकदा हाताला गेलाय. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात ऋषिकेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. आता शेवटचा बॉल आहे. चैतन्य पाटील गोलंदाजाकडे गेले, त्याला सांगतात की 5 चेंडू चांगलेच पडलेत, आता आपल्याला षटकार नको हवा. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 65. आपल्याला मात्र प्रतिस्पर्धी टीमला 70च्या आत मात्र थांबवायचंय. हा बॉल कसाही डॉट गेला पाहिजे परंतु अमित नाईक याच्याकडे आहे क्षमता, कौशल्य, कसब आणि याही खेळाडूंना मात्र ISPL मध्ये चांगला खेळ केला. मिस्टर ISPL ऑन अ स्ट्राइक. लोअर फुल टॉस बॉल, चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल, एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल नक्कीच. दुसरीच्या प्रयत्नामध्ये ओहो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 मिळाल्या आणि इथे मात्र 5 षटकांचा खेळ संपला गेला. पहिल्या इनिंगचा खेळ आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहताय बॅटिंग करणारी टीम
ज्यांनी खरं तर मी म्हणेन बॅटिंग करत असताना त्विषा स्पोर्ट्स जितू रिच निलेश 11 टीम डोंबिवली या टीमनं एकूण धावसंख्या उभारली आहे ती 67 आणि 68 धावांचं एक मोठं टार्गेट इथं मात्र सेट झालंय. मॅच कशी रंगेल आणि मॅच मध्ये खरं तर संपूर्ण ही कहाणी मात्र कशी असणार आहे. एका बाजूला मात्र नक्कीच हर हुन्नरी उरण रायगड पनवेल आणि वाडा या विभागातील खरं तर बांधणी केलेला संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये त्यांची मात्र चांगली गोलंदाजी राहिली. श्री केदारनाथ 11 टीम खरवते आणि त्यांच्या विरोधात आपण त्विषा स्पोर्ट्स टीम डायगर या टीमचा आपण उल्लेख करतोय. त्विषा स्पोर्ट्स जितू रिच निलेश 11 टीम डोंबिवली या टीमचा आपण उल्लेख करतोय. सुजितजी पाटील आणि तेजस्वी पाटील यांचा संघ या मॅच मध्ये मात्र नक्कीच या मैदानामध्ये उतरल्यानंतर कोणकोणत्या डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये उतरतील आणि आज मात्र एक चांगली बांधणी असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ साकारेल हे संपूर्ण खरं तर मॅचला आपण एन्जॉय करणार आहोत. कुणी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा. जिल्हाध्यक्ष चषक 2025 चा खुल्या गटामधील हा थरार तुर्भे रामलीला या क्रीडांगणावर रंगतोय. आम्ही करू मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक सिनियर समालोचक उमेश म्हात्रे सरांना. थँक्यू. हॅलो हॅलो. चला तर आपण एक मुख्य सन्मान इथे करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरोखरच या स्पर्धेच्या अनुषंगानं या आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपल्या या तुर्भे गावच्या नगरीचे युवा नेते ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अनेक गोर गरीब तरुणांना एक आपल्या आयुष्याची एक नोकरी प्राप्त करून देणारे अशा आमचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच विनीत शेठ पाटील यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सर्वच व्यासपीठावरती मान्यवर आहे त्यांना विनंती करतो आपण थोडंसं उभे राहायचं आहे आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवून हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. तुर्भे गावचे युवा नेते आहेत आदरणीय श्री विनीत शेठ पाटील यांचा एक विशेष सन्मान ललित काका म्हात्रे त्यांचे संपूर्ण मान्यवर या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान इथे केला जातोय. चला तर जाऊया मॅच कडे मित्रांनो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका बोध रूपा. गणपती बाप्पाचं स्मरण आणि दिश्याचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं आणि सर्वच मान्यवरांचं या साइड बॉल्स आयोजित जिल्हा अध्यक्ष चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज तुम्ही पाहताय या स्पर्धेचं टायटल जिल्हा अध्यक्ष चषक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत पाटील साहेब. आज चंद्रकांत पाटील साहेबांबद्दल एक म्हणावंसं वाटते की खरोखरच एक कर्तृत्ववान नेता. आज अनेक गोर गरीब जे तरुण आहेत ज्यांचं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे अशा तरुणांना मात्र आपल्या आयुष्याची नोकरी ज्या व्यक्तीच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. आज खरोखरच असा नेता नाही होणे नाही आहे. कारण मला तर गेली अनेक वर्ष या गावामध्ये मी येतोय समालोचन करण्यासाठी आणि खरोखरच आज जे तरुण तुर्भे गावाचे जे तरुण खेळाडू आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये वळलेले आहेत परंतु ते क्रिकेट पुरते मर्यादित न ठेवता त्यांना त्याच्या आयुष्याची एक नोकरी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे असे आमचे आदरणीय श्री चंद्रकांत पाटील साहेब यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जाऊया मॅच कडे. तिथे लक्ष आहे 68 धावांचं.
खुल्या गटातील ही स्पर्धा आणि दुसऱ्या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. कंधारी किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये भांडूप स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल झालेली आहे. 68 धावांचं लक्ष्य आहे. विक्की काळे जो स्ट्रायकिंग इनला आहे. मॅन फ्रॉम वाडा या तालुक्याला तो बिलॉंग करतो आणि त्याच्या जोडीला चैतन्य पाटील जी नुकतीच स्पर्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये बायकर मॅन जी बाईक जिंकणारा खेळाडू टाकी गावचा चैतन्य पाटील आणि ओव्हर नंबर 1 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय. षटकाची सुरुवात करत असताना मॅन फ्रॉम धुंद्रे पनवेल तालुक्यातील एक छोटस गाव आहे धुंद्रे आणि धुंद्रे गावचा हा खेळाडू प्रसन्न पाटील बॉलिंग मार्क वरती. टेनिस बॉल क्रिकेटचा एक विकेट टेकर गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं. या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल प्रसन्नचा. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या कडेला अक्षरशः लागलाय हा बॉल आणि बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगलनं आपलं खातं उघडलंय टीम विकीनं. ट्विशा टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री केदारनाथ. केदारनाथ 11 खरबते. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला अंगद पाटील आहे. खूप चांगला झेल टिपलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि फलंदाजी ते बाद. पहिला फलंदाज चैतन्य जातो आता डगआउट मध्ये. शून्यावरती पहिला धक्का. माफ करा विक्की बाद होते कारण घोषांकी क्षेत्राची 1 रन होती. विक्कीला जावं लागतंय. फक्त एका धावांचं योगदान देत असताना पहिला धक्का इथे दिलाय प्रसन्ननं. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला एक ट्रॅप होतं आणि अंगद पाटीलनं खूप चांगला झेल जो इनामपुरीचा खेळाडू आहे मिड ऑफच्या दरम्यान टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1. अध्यक्ष जिल्हाध्यक्ष चषक तुम्ही पाहताय. नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष हे पद सध्या आपल्या खांद्यावर घेत असताना खूप चांगलं कार्य मग सांस्कृतिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल या संपूर्ण क्षेत्रामध्ये एक भरीव कामगिरी ज्यांच्या माध्यमातून केली जाते. गेल्याच काही महिन्यापूर्वीच एक आपल्या आगरी कोली बांधवांसाठी खास करून वरिष्ठ ज्या आपल्या आई माऊली आहेत त्यांच्यासाठी मात्र एक धवलगीत स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये याच गावामध्ये ज्यांच्या माध्यमातून संपन्न केली होती. यावेळेस पहा मिस्टामिंग स्ट्रोक आहे का इलिव्हेशन पाहावं लागेल. अमित नाईक येतात बॉलच्या खाली. खूप चांगला झेल टिपला आणि आणखीन एक विकेटचं पतन झालंय. आणखीन एक खेळाडू शून्यावरती बाद होतोय. परेश बॅक टू द पॅव्हिलियन. 2 धक्के दिलेत. याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. प्रसन्न पाटील जो विकेट टेकर गोलंदाज आहे आणि ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशी त्याची एक वेगळी ओळख आहे. धुंद्रे गावचा खेळाडू. 2 धक्के दिले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती फक्त आणि फक्त 1च आहे. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये ऋषिकेश आलाय. मॅन फ्रॉम अलिबाग या तालुक्याला बिलॉंग करतो हा ऋषिकेश. इन ॲट नंबर 4 मध्ये आता एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण पहिले 2 धक्के अवघ्या 1च या आकड्यावरती गेलेले आहेत. त्यामुळे एक चांगली पार्टनरशिप आता बिल्ड होणं गरजेचं आहे तरच हे लक्ष या टीमच्या दृष्टीक्षेपात येईल. कारण लक्ष आहे या मॅच मध्ये 68 धावांचं. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे. मैदानामध्ये प्रसन्ननं 2 धक्के दिलेत. चांगला लेग कटर लेफ्ट आर्म सीमरनं सातत्यानं तो गोलंदाजी करत असतो. ओहो टर्न अँड बाउन्स परंतु पडल्यानंतर जास्तच बाहेर काढला बॉल. त्यामुळे पंच रुपेश साबन सर सांगतात की इट इज कॉल्ड व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2. आज तुर्भेगाव आणि तुर्भेगावामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाते.
आमचे युवा नेते विनीत शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांच्या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण सुरुवात केली. 2 दिवसीय स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल आणि या 2 दिवसाच्या स्पर्धेचा तुम्हाला आनंद नक्कीच या स्पर्धेमध्ये घेता येईल. यावेळेस लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फ्लॅट अँड फ्युरियस बॉलला उडवलाय, लॉंग ऑनला क्लिअर करतोय, बॉल सीमारेषा पार, षटकार. ऑल इंडिया ओपन म्हणजेच खुल्या गटातील ही स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं मित्रांनो तर नवी मुंबई शहरामध्ये खुल्या गटाच्या जे खेळ म्हणजे व्यावसायिक खेळ जर कोणी आणले असेल तर मी एकच नाव घेईन, भूषण पाटील. पहिली सुरुवातीला बॅकफुटला जाऊन फक्त लेट कट केला, बॉल ढकललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 9. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 9, गडी बाद झाले 2. आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये आता धावा करायच्या तिथून, कारण 68 धावाचं लक्ष आहे या मॅच मध्ये. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण ग्रामीणचे क्रिकेट आपल्याला नेहमीच पाहायला मिळायचे. ग्रामीणच्या स्पर्धा प्रत्येक नवी मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये व्हायच्या, परंतु व्यावसायिक खेळ आपल्याला जवळून माहीत नव्हता. त्यावेळेस मात्र त्या काळामध्ये भूषण पाटील हा तुर्बे गावचा खेळाडू आहे, तो मात्र अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या मुंबई शहरामध्ये, मुंबई शहरात महाराष्ट्रामध्ये त्यानं मात्र खडतर प्रवास केला. आणि भूषण पाटीलनं मी तरी म्हणेन व्यावसायिक खेळाला सुरुवात केली या नवी मुंबई शहरामध्ये. त्यानंतर मात्र अनेक खेळाडू आहेत. मग भावेश नाईक आहे, धारावीचा धीरज बोर आहे, तोही ओपनचं क्रिकेट भरपूर चांगला खेळतो. त्यानंतर ओमी केनी, तो दिवागावचा खेळाडू आहे, त्यानं सुद्धा गेली 2 गतवर्षी आणि 2 ते 3 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या वलावरती आपलं नाव कोरलेलं आहे. असे बरेच खेळाडू आहेत की आता या नवी मुंबई शहरामध्ये जाऊन मात्र महाराष्ट्राच्या पलीकडे सुद्धा व्यावसायिक क्रिकेट ते खेळत आहेत. जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये मगाशी ज्याचा उल्लेख केला धीरज भोईर, मॅन फ्रॉम धारावी, गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल वेगाने खोलवर टप्प्याचा बॉल, बॅकलिपला लवकर खाली आणलं आणि पॉइंटच्या दरम्यान हा खेळण्याचा प्रयत्न, तिथे 1 रन भेटते फलंदाज चैतन्यला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती. क्रिकेटचा एक मॅजिकल आकडा आपल्या स्क्रीनवरती आहे, 10 ला 2 म्हणजे अजूनही 58 धावांची आवश्यकता आहे. 23 बॉल मध्ये 58 धावा. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न, गती कमी काढली होती, गती कमी ठेवली होती या बॉलवरती, हलकस बोट फिरवली होती, फिंगर्स रोल झाली होती या बॉलवरती. कारण पडल्यानंतर ऍक्शन रिप्ले जर पाहिलं तर आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाईल. कारण पहिल्या बॉलच्या तुलनेनं या बॉलवरती भरपूर गती कमी केली होती धीरज भोईरनं आणि गतीनं मात्र फलंदाज चैतन्यला बीट केलाय. चांगलं कमबॅक या ओव्हर मध्ये आतापर्यंत धीरजचं. ओहो, हेलिकॉप्टर स्टाईल न उडवला, फ्लॅट अँड फ्युरियस, लॉंग ऑनला शतरक्षक आहे, तो बनलाय तिथे प्रेक्षकांनी त्याच्या डोक्यावरून बॉल ठाटा बाय बाय करत बॉल सीमारेषा पार येतोय चैतन्यच्या बॅट मधून, षटकार. या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. या लेंथला तुम्ही चैतन्यला गोलंदाजी करू शकत नाहीये, ज्यांनी नुकतीच रायगड प्रीमियर लीग जी पावसाळी रबर बॉल स्पर्धा अक्षरशः गाजवली, तो खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करतोय. हा ही लेंथ आहे, हार्ड लेंथ. मगाशी नितेश भोरने याच गोष्टीचा उल्लेख केला होता. हार्ड लेंथ, हा चेंडू खेळणं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये आणि तोच आता चेंडूचा वापर केला त्या चेंडूचा धीरजनं. डॉट बॉल, फुलर लाईनचा बॉल उडवला डीप मध्ये, शतरक्षक आहे कव्हरला. पहिली धाव वेगाने, दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, एकच धावावरती समाधान मानलं या दोन्ही बॅटरनं. सिंगल मिळताना दिसते चैतन्यला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 17. लॉस ऑफ 2 विकेट्स. 1.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपला, म्हणजे या ओव्हरचा शेवटचा बॉल. ओहो, स्विंगिंग ए मिस. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती आहे, पडल्यानंतर बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये.
डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 68 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना केदारनाथ 11 या टीमची धावसंख्या आहे सध्या 2 गडी बाद 17. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर फक्त 8च धाबा खर्च केल्यात. ग्रेट इकॉनॉमिकल षटक धीरजचं राहिलं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल, त्यामुळे दोन्ही टीम भांडूप स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये कंदारी किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये म्हणजेच व्यासपीठावरती यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. कंदारी किंग्स आणि भांडूप स्ट्रायकर्स दोन्ही टीम्स चे कॅप्टन आपण टॉस साठी या. ओव्हर नंबर 3 मध्ये आता पुन्हा एकदा स्वतःचं दुसरं संघाकडून तिसरं प्रसन्न पाटील ज्याने 2 धक्के दिलेत या मॅच मध्ये. ओहो स्लॉग हिट, व्हॉट अ शॉट. हा बॉल गेलाय शालेत. 8वीचा अभ्यास करण्यासाठी हा बॉल गेला असेल. एवढा लांब मारला चैतन्यनं. स्लॉग स्लिप बॉलला उडवला अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पार. षटकार. जर हॉस्पिटलला गेला असता तर कोविडची लस घ्यायला गेला असता, परंतु तो शाळेत गेलाय. म्हणजे काहीतरी अभ्यास करायलाच गेलाय. एवढा लांब षट करायला चैतन्यच्या बॅट मधून. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 23. ऑल इंडिया स्पर्धा तुम्ही पाहताय. भारताच्या कानाकोपऱ्यामधून हे खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. आज भरपूर बॉल जातील. त्याचं कारण आहे मित्रांनो, पाऊस नाहीये. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण खेळतो, परंतु पावसाचा लवलेश सुद्धा नाहीये. ग्राउंड मध्ये सुद्धा पूर्ण जो क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणाचा सरफेस अगदी ड्राय आहे, खेळपट्टी ड्राय आहे. त्याच्यामुळे मात्र गोलंदाजांना आता कसरत करावी लागते. पावसाळी रबर बॉल म्हटलं की मित्रांनो, पाऊस पडल्यानंतर गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करत असतात, परंतु आता गोलंदाजाला तारेवरची कसरत करावी लागेल कारण पाऊस नाहीये. बॉल भरपूर जातील. चला भांडूप स्ट्रायकर्स आणि कांदारे किंग्स आपण टॉस साठी यायचं. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. पहिल्याच बॉल वरती प्रसन्नाच्या अगेन्स्ट आक्रमण केलंय. स्लॉग स्वीप. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तयार. दुसरा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्सर करण्याचा प्रयत्न. बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. चला कंदारी किंग्स आणि भांडूप स्ट्रायकर्स आपण भरपूर वेळ घेतलेला आहे टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 24 ला 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 68 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. सध्या ऋषिकेश राऊत आणि चैतन्य पाटील आता स्ट्रायकिंग इनला. पुन्हा एकदा स्लॉ स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ हँड हा टप्पा ठेवला होता. टप्पा थोडासा मागे ठेवला पहिल्या बॉलच्या तुलनेनं आणि तिथून बॉलला टर्न केलाय बाहेरच्या दिशेने. खूप चांगली विकेट किपिंग ऍज अ विकेट किपर म्हणून आकाश झांगड्याची. ईस्टर्नच्या अगदी क्लोज किपिंग करत असताना पुन्हा एकदा सेम पहिल्याच बॉलची जो अगोदर बॉल टाकला त्याचीच कार्बन कॉपी सेम टू सेम बॉल टाकलाय, डिलिव्हर केलाय. हाही चेंडू पडल्यानंतर बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार 2 चेंडूवरती आता थांबवलं चैतन्य पाटीलला, प्रसन्न पाटीलनं. चला भांडूप स्ट्रायकर्स आलेला आहे तर कंदारी किंग्स आपण टॉस साठी यायचंय. हो स्लोवर बन टॉप एज लागलाय, थोडासा दूर होता डीप कव्हर पासून. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते चैतन्य पाटीलला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 25 धावा. सध्या षटक्रमात 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये जुनी 43 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 13 बॉल 43 धावा. लक्ष थोडंसं अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये मित्रांनो कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. ओहो पुन्हा एकदा फिरवला बॉल भवऱ्यासारखा. इथेही ऋषिकेशला थांबवलं या प्रसन्न पाटीलनं.
काय गोलंदाजी केली, काय कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानं जरूर खाला, परंतु क्रिकेटचं पुनरागमन कसं करावं हे ज्वलंत उदाहरण दाखवलंय प्रसन्न पाटीलनं. आता 12 बॉल 3 षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा धावपलकावर आहेत आणि आता इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 43 धावा हे समीकरण या मॅच मध्ये थोडंसं आता कठीण होत चाललंय. लक्ष ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजीसाठी अंगद पाटील. या गोलंदाजाकडे गती कमी आहे, परंतु गतीनं मात्र त्याच्या करिअर मध्ये त्यानं अनेक विकेट्स प्राप्त केलेले आहेत. ज्या गोलंदाजानं 5 रन डिपेंड केल्या, ज्या गोलंदाजानं 6 रन डिपेंड केल्या, ज्या गोलंदाजानं 9 रन डिपेंड केल्या, असा गोलंदाज अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी, गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलाच बॉल स्वीप केलाय, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये, तेथे सिंगल मिळते चैतन्य पाटीलला. सिंगलनं आता काम चालणार नाहीये, सिंगल डबलचा आता खेळच राहिला नाहीये, कारण 11 बॉल 42 धावांची आवश्यकता आहे. तुम्हाला आता इयर स्ट्राईकच करावी लागेल या मॅच मध्ये. श्री केदारनाथ 11 खरबतीला बॉल लेग कटर करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर टाकलाय, पंच सांगतायत आता व्हाईट बॉल. परंतु इथे बॉलिंग करणाऱ्या टीमने आता DRS ची मागणी केलेली आहे, रिव्ह्यू घेतलाय, चॅलेंज केलाय पंचांना. बॉलिंग करणाऱ्या टीमने आता तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे, DRS घेतलाय, म्हणजे अंपायरला चॅलेंज केलाय. ऑनफिल्ड पंच सांगतात की व्हाईट बॉल आहे, परंतु बॉलिंग करणारी टीम आता सांगते की आम्हाला DRS चा वापर करायचा आहे. त्यामुळे आमच्या स्क्रीनवरती आता 2 पंच आहेत, विजय पाटील जे तुर्बेगावचे आहेत आणि शिवराम वैती जे नवघर मुलुंडचे आहेत. चला तर इट्स व्हाईट बॉल, कारण लेग स्टंपच्या बाहेरूनच बॉल गेलाय, त्यामुळे प्रश्नच नाहीये. एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या आता स्कोर होती 26, आता 27 माफ करा 27 धावा झालेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा चैतन्य पाटील. ओहो, शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉलला केला गुल. बॉल सीमा रेषा पार येतोय, षटकार चैतन्यच्या बॅट मधून. वा भाई वा, काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. बॉटम हँडचा काय वापर केला, बॅकलिपला अगदी झोकवली आणि हॉरिझॉन्टल अँगलनं बॅटचा फ्लो दाखवलाय चेंडूला. बॉल सीमा रेषा पार येतोय, षटकार. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत. 35 धावांची आवश्यकता आहे, 33 धावा झालेत. आणखीन एक चांगला फटका, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पूल केलाय. आता मात्र मिड विकेटला क्लिअर करतोय, बॅक टू बॅक. दुसरा षटकार येतोय चैतन्य पाटीलच्या बॅट मधून. काय गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण, इयर स्ट्राईक. मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो, सिंगल डबलचा आता खेळ राहिला नाही या मॅच मध्ये. तुम्हाला इयर स्ट्राईक म्हणजे हवाई सफर करावी लागतील या चेंडूला, हवाई यात्रा साठी मात्र आता पाठवावं लागतील चेंडूला, आणि तसंच आता काम करतोय चैतन्य पाटील. मिस्टर RPL रायगड प्रीमियर लीगचा हा बायकर मॅन. नुकतीच पावसाळी रबर बॉल स्पर्धा संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून बाईक ज्यानं जिंकलेली आहे असं चैतन्य पाटील. टाकेगाव 6 खेळाडू, टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. ओहो, हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली, भरपूर वेगाने धीराची, इथे रनआउटची संधी आहे. चेंडू फेक चांगली आहे आणि इथे आता ऋषिकेशला जावं लागेल. ऋषिकेश राऊत आता रनआउटच्या रूपाने बाद होतोय. धक्का क्रमांक 3. केदारनाथ 11 या टीमला लागलाय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती, म्हणजे आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 40 धावा झाल्यात.
28 पाहिजे. 8 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चला भांडूप स्ट्रायकर्स, चला कंधारी किंग्स भांडूप स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन ऑलरेडी उपस्थित आहे. त्यामुळे कंधारी किंग्स आपल्याला आम्ही वारंवार कॉल करतोय, आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. नवीन फलंदाज दीपेश आलाय. हा बॉल शॉर्ट बॉलचा वापर, परंतु बाउन्सर वापरलाय त्यामुळे वाईट +1. दोन धावा इथे मिळत आहेत, म्हणजे आता 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. ओहो, फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे आणि ढगात लाइटिंग बॉल मध्ये केली. चैतन्य पाटील न फाइटिंग फाइटिंग फाइटिंग, बॉल सीमा पार. षटकार, बॉलला गुलाम केलाय चैतन्य पाटील न. अगदी घट्ट मैत्री केलेली आहे चैतन्यनं चेंडू बरोबर. तिथे सांगेल तिथं मारतोय तो, आणि जिथे सांगेल तिथं चेंडू सुद्धा हवाई सबर करतोय. 7 बॉल 20 धाबांची आवश्यकता. म्हणूनच मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट सेफ नाहीये. आणखीन एक हाफ आर्म चॅक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता भरपूर वेगाने बॉल वरती आलेत, फक्त सिंगल, कारण शेवटच्या ओव्हर मध्ये आता स्ट्राईकला आहे चैतन्य पाटील. म्हणजे मजा येईल या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 19 धाबांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या आहे टोटल स्कोर बोर्ड आपल्याला सांगतोय 49. 3 गडी बाद 39 धाबा. 4 षटकांचा खेळ संपलाय, म्हणजे आता 6 बॉल 19 धाबांची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग करत असताना चला कंधारी किंग्स बघा, दोन्ही टीम लक्षात घ्या, सामना जर बरोबरी सुटला तर विकेट ग्राह्य धरले जातील, आणि विकेट जर सेम असतील तर ज्या संघाने टॉस जिंकलाय त्या संघाला मात्र विजयी घोषित केला जाईल. हा स्पर्धेतला नियम आहे, लक्षात घ्या, महत्वाचा नियम. सामना बरोबरीत सुटला तर विकेट पाण्यात येतील. विकेट जर दोन्ही संघाचे बरोबरीत असले तर मात्र ज्या संघाने टॉस जिंकलाय त्या संघाला विजयी घोषित केला जाईल. मयूर वाघमारे आला बॉलिंग साठी. देबतचा हा खेळाडू, पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड, उडवला बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पहिल्या बॉल वरती सिक्सर. षटकारांची आतषबाजी करतोय. इंटरनॅशनल डायल कोड आता डायल करतोय चैतन्य पाटील, मॅन फ्रॉम टाकी गाव. कामाला रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल स्पर्धेची बाईक भेटली, याचं ज्वलंत उदाहरण सांगतोय. चला आता कंधारी किंग्स आपण टॉस साठी या. 5 बॉल 13 हे समीकरण. 5-13 किसका 13 बजेगा. हा बॉल चांगला आहे, लेन बॉलचा वापर. याच लेनची आवश्यकता आहे. या बॉल वरती बीट करून चाला विकेट कीपरच्या हातामध्ये. 4 बॉल 13 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये, दोन्ही टीमला संधी आहे. या टीमचे 3 विकेट गेलेत आणि बॉलिंग करणाऱ्या टीमचा एकच विकेट गेलाय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक चांगला बॉल मयूर वाघमारेचा. 3-13, 3 चेंडू आणि 13 धावा, म्हणजे 13 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला काढाव्याच लागतील, कारण विकेट गमावलेले आहेत 3 बॅटिंग करणाऱ्या टीमने. 3 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता. मित्रांनो, ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 3 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता. वॉट अ मॅच, रोमहर्षक सामना आपल्या समोर आता पहिल्याच मॅच मध्ये रंगला जातोय. मयूर निघालाय राऊंड द विकेटने. ओहो, इथे आता बघूया पंच काय निर्णय देत आहेत. वाईड बॉल, वाईड, 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग आता मयूर वाघमारेला आहे. बघा, विकेटच्या मागे जरी पडला तरी जे नियम आहेत तेच नियम ग्राह्य धरले जातील, याची दोन्ही टीमनं नोंद घ्यायची आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता
12 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 12 धावा. चैतन्य आगे तोपर्यंत मॅच ऑन. ज्याच्या बॅट मधून आक्रमक बॅटिंग आपण पाहिली, षटकारांची आतषबाजी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली, अगदी स्वतःवरती आता जबाबदाऱ्या त्याने घेतल्यात या मॅचच्या. 3 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता. दोन्ही टीम वरती प्रेशर आहे. मयूर वाघमारे पुन्हा निघाले आपला पुढचा बॉल घेऊन. ओहो, वेगात टाकला बॅटची कडा. लीडिंग एज लागल्यानंतर बॉल विकेट किपरच्या मागे. हा बॉल चांगला आहे, फटका फसलाय. म्हणजे आता 2 बॉल आणि 11 धाबांची आवश्यकता. या 11 धावा काढाव्याच लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्याचं कारण आहे कारण बॅटिंग करणाऱ्या टीमने आतापर्यंत 3 विकेट गमावलेत आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने फक्त 1च विकेट गमावलाय. त्यामुळे कंपल्सरी धावा आता या काढाव्याच लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 चेंडू आणि 11 धावा. या बॉलवर षटकाराला तर प्रेक्षकांची मजा येईल. प्रेक्षकांना ओहो, नो बॉल. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट आहे. नो बॉलची घोषणा इथे केली जाते. 2 बॉल मध्ये आता करायच्या 10 रन. 2 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता. वॉट अ मॅच. पहिल्याच मॅच मध्ये अगदी स्पार्क झाली मॅच. पैसा वसूल सामना, हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर रंगली जाते. श्री केदारनाथ 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये त्विषा 11 टायगर. फुल टॉस बॉल. फुल टोल आता वसूल करत हा बॉल मारलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पार येतोय. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून षटकार. चला, बॅट्समन आता रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल साठी. चैतन्य पाटील मैदानामध्ये का अक्षरशः धावांची लयलूट करतोय. 49 या आकड्यावरती तो पोहोचलाय. म्हणजे या स्पर्धेतली पहिली 50 लगवेल का हा प्रश्न आता प्रत्येक प्रेक्षकाला पडलेला आहे. 1 धाव फक्त दूर आहे आणि धावा करायच्या आहेत 4. परंतु आता रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला, फेअर आहे. फेअर डिलिव्हरी, नॉट अ भीमर. म्हणजे आता 1 बॉल मध्ये 4 धाबांची आवश्यकता आहे. जसं प्रेक्षकांना सामना पाहिजे होता तसाच सामना आता रंगला जातोय. साईड बॉयज आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 हे दैदीप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. श्री केदारनाथ 11 खरबते या टीमला आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. चला, कंदारी किंग्स आपण टॉस साठी या लवकर. कंदारी किंग्स कारण भांडूप स्ट्रायकर्स या टीमचा ऑलरेडी कॅप्टन इथे उपस्थित आहे. शेवटचा 1 बॉल. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ओहो, फटका बघूया. आणि इथे बघूया आता अंपायर काय सिग्नल देतील. आय थिंक 1च धाव मिळेल म्हणजे हा सामना इथे गमावलेला आहे श्री केदारनाथ 11 खरबते या टीमनं. आणि चैतन्य पाटीलचं मात्र या स्पर्धेतलं अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. नाही झालं ना अंपायर.